आणि तिथे गेल्याच्या नंतर त्याने एक मोठी संघटना तयार केली. जेवढे काही तिकडे लोक राहतात त्यांना एकत्रित केलं आणि मग आपल्या इकडचे काही धार्मिक उत्सव जे होतात ते त्या लोकांना ते दाखवण्याचं काम करतायत. आणि त्यांनी मला नोंदणी वेळेला सांगितलं होतं की महाराज, जेव्हा तुम्ही एखादा उत्सव करता तेव्हा तो उत्सव आमच्या लोकांसाठी दाखवा. आम्ही अमेरिकेमध्ये राहतो, ते उत्सव तालुका, जिल्हा आणि अहमदनगर आणि या ठिकाणचा हा उत्सव आपल्याला तिकडे दाखवण्यामध्ये भैरवनाथांची कृपा आपल्याला अपेक्षित आहे. पुन्हा एकदा आपल्याला एक गोष्ट मी समजून सांगेल. भैरवनाथ काय आहे असं विचारल्याच्या नंतर अगोदर आपल्याला एक गोष्ट समजून सांगतो. ज्या वेळेला परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली त्यावेळेला त्याच्यासाठी त्याने काही कामं दिलेली आहेत आणि त्या कामामध्ये एक विशेष महत्वाचं दिक्पालाकडे काय काम दिलेलं आहे त्याची व्यवस्था आहे. एकादश रुद्राकडे काय काम दिलेलं आहे तेही समजून सांगितलेलं आहे. 12 आदित्याकडे काय काम दिलं ते समजून सांगितलं. यमराजाकडे काय काम आहे, धर्मराजाकडे काय काम आहे, प्रजापतीकडे काय काम आहे, चंद्राकडे काय काम आहे, सूर्याकडे काय काम आहे, अग्नीकडे काय काम आहे. ही कामाची या देशाला चालवण्यासाठी, या संसाराला चालवण्यासाठी या कामाची योजना करण्यात आली आणि या कामाची योजना ज्या त्या देवतांना वाटून दिलेली आहे. हनुमंतरायाकडे कोणतं काम असेल, गावाच्या देवीकडे कोणतं काम असेल, कालभैरवाकडे कोणतं काम असेल, तर भैरवनाथाकडे एक काम आहे, ग्राम सुरक्षा करणं हे त्यांचं काम आहे. वाराणसी मध्ये गेल्याच्या नंतर सारी यात्रा तुम्ही केली आणि भैरवनाथाचं दर्शन झालं नाही तर तुमची यात्रा झाल्याचं लिहिल्या जात नाही, असं वाराणसीतल्या लोकांचं मंतव्य आहे. म्हणून भैरवनाथाचे 8 प्रकार आहे. ज्या ज्या ठिकाणी महादेवाचं मंदिर असतं त्या त्या ठिकाणी भैरवनाथाची विशेष उपासना चालते. विशेष करून आपल्या परिसरामध्ये भैरवनाथाची, नवनाथाची आणि जगदंबेची उपासना विशेष करून चालते. कारण का, या सर्व देवता प्रापंचिक माणसाच्या भल्यासाठी, प्रापंचिक माणसाच्या कल्याणासाठी, प्रापंचिक माणसाच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी या देवता सुसज्ज नेहमी करता राहत आहेत. म्हणून या देवतांचा या परिसरामध्ये सर्वात मोठी उपासना आणि आराधना चालत राहते. विठ्ठल अशा पद्धतीने हा भैरवनाथाचा उत्सव आणि या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेला अभंग तो जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग. आणि या अभंगातून महाराजांनी देवाकडे एक मागणी घातलेली आहे आणि ती ही मागणी आहे की जेणेकरून मला तुझा विसर पडू देऊ नको, मला तुझा विसर पडू देऊ नको. जर मला तुझा विसर पडला तर संसारामध्ये माझं अस्तित्व चांगलं राहणार नाही. उदाहरण मी आपल्याला सांगेल. प्रपंच आपण जेव्हा करतो, विवाहाबद्ध जेव्हा आपण होतो तेव्हा विवाहाबद्ध झाल्याच्या नंतर पत्नीने सातत्याने नेहमी करता देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की मला माझ्या पतीचा विसर पडता कामा नाही. कारण पतीच्या अस्तित्वावरतीच माझं नांदन आहे, पतीच्या अस्तित्वावरतीच माझं जीवन आहे, पतीच्या अस्तित्वावरतीच माझा मोठेपणा आहे, पतीच्या अस्तित्वावरतीच माझ्या जीवनाची पूर्णता आहे, पतीच्या जीवनावरतीच माझ्या जीवनाचा सर्वात मोठा मोठेपणा आहे. म्हणून मला माझ्या पतीचा विसर पडता कामा नये अशी सातत्याने प्रार्थना अगदी विवाहाबद्दल झाल्याच्या नंतर व्यक्तीने केली तरी काहीच आपत्ती नाही. विठ्ठल एखादा राष्ट्रभक्त असेल त्याने राष्ट्रातल्या पुरुषाकडे, राष्ट्रपुरुषाकडे प्रार्थना केली पाहिजे. आपल्याला कल्पना असेल की मला माहिती नाही, एक सूक्त आलेलं आहे त्याला पुरुष सूक्त असं म्हणतायत आणि हे सूक्त 4ही वेदामध्ये थोड्या थोड्या फरकाने येत राहतं. हरि ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात सभूमिकुं सर्वतोतिष्ठ दशांगुलम् पुरुष हे वेदं सर्वं यद्भूतं यच्च भाव्यम् उतामृतशेषानो यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमा तो जायांच पुरुषः. याच्यामध्ये म्हणतात एतावान अस्य महिमा जातः, अर्थात हे संपूर्ण जे जगत आहे हा पुरुषाचा महिमा आहे.
हे संपूर्ण वैभव पुरुषांचं वैभव आहे. तो कोणता पुरुष आहे? तो राष्ट्र पुरुष आहे. म्हणून काही लोकांना देव मान्य नाही, पण राष्ट्र पुरुष मान्य आहे. राष्ट्रपुरुष म्हणजे काय? आपला राष्ट्र. राष्ट्रपुरुष म्हणजे काय? आपली भूमी. त्याला आपण काय म्हणतो? मातृभूमी. म्हणून काही लोकांना देव मान्य नाही, पण त्यांना मात्र राष्ट्रभूमी मान्य आहे, अर्थात राष्ट्रदेव मान्य आहे. आणि राष्ट्रदेव जर कोणता असेल तर त्याचं नाव आहे ही पृथ्वी. मिलिटरीमध्ये जर तुम्ही गेलात आणि जर असं विचारलं कोणत्या देवतेची उपासना करतात मिलिटरीतले सर्व लोक एका मुखाने, काय उत्तर सांगावं लागेल? मातृभूमी ही त्यांची राष्ट्रदेवता आहे. मातृभूमीची सुरक्षा झाली तर जगाची सुरक्षा होते. तशी राष्ट्रपुरुषाकडे मागणी घातली जाते. राष्ट्राची सेवा करणारा, देशाची सेवा करणारा. जरा एक वाक्य समजून सांगेल. या देशातले आता असलेले पंतप्रधान जेव्हा ते आपल्या विद्या मंदिरामध्ये गेले, अर्थात लोकसभेमध्ये गेले, तेव्हा त्यांनी या भूमीला अभिवंदन केलं आणि त्याचा आदर्श त्यांनी इतर देशातल्या लोकांना दाखवून दिला की हे केवळ बसण्याची जागा नाही, हे इथे चर्चा करण्याची जागा नाही, तर ही आमची मातृभूमी आहे, ही आमची राष्ट्रभूमी आहे, ही आमची मायभूमी आहे, ही आमची कर्मभूमी आहे. किंबहुना सर्व जगातील मानवांच्या यच्चयावत मानवाच्या विकासाची ही जन्मदात्री भूमी आहे. अर्थात या भूमीला अभिवंदन आहे. याचा अर्थ या भूमीला वंदन राष्ट्रभक्त करत राहतो. याच पद्धतीने एखादा देवभक्त असेल तर त्याने कोणाची प्रार्थना करायची आहे? प्रपंचाचा भक्त असेल त्याने कोणाची प्रार्थना करायची आहे? गुरुभक्त असेल त्याने कोणाची प्रार्थना करायची आहे? सरस्वतीचा भक्त असेल त्याने कोणाची प्रार्थना करायची आहे? आणि कुटुंब वत्सल असेल तर त्याने कोणाची प्रार्थना करायची? विठ्ठल विठ्ठल या सर्वांची चर्चा केली तर याच्यासाठी 7-10 दिवस तर मला एकला सांगावं लागेल. इथे फक्त एवढी चर्चा करायची आहे की जो भक्त आहे, देव भक्त आहे, त्याने सतत देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. जर यदा कदाचित तुम्ही शाक्त तंत्रामध्ये गेला, शाक्तोपासनेकडे गेला, तर शाक्तोपासनेचा आरंभ केला जातो सप्तशती नावाच्या ग्रंथापासून. आणि या सप्तशती नावाच्या ग्रंथाच्या अगोदर 3 गोष्टी कवच, किलक आणि अर्घला सांगितल्या जातं. आणि हे सप्तशती ग्रंथ वाचून झाल्याच्या नंतर पुन्हा 3 रहस्य पुढे सांगितले जातात. या पहिल्या सुरुवातीचं जे कवच आहे, या कवचामध्ये हे सांगितलेलं आहे की माझ्या सर्वांगीण अवयवाचं रक्षण कर. माझ्या सर्वांगीण अवयवाचं रक्षण कर. संकल्पच करताना 2 पायाच्या माझ्या वस्तूचं रक्षण कर, 4 पायाच्या माझ्या वस्तूचं रक्षण कर, प्राण्याचं रक्षण कर, 6 पायाच्या माझ्या वस्तूचं रक्षण कर. मला जे कथन करता आलं त्याचं रक्षण कर आणि जे माझ्याकडनं सांगण्यात आलं नाही त्याचंही रक्षण कर. अशा पद्धतीची उपासना, शाक्तोपासना आपल्या जगदंबेकडे, आराध्य देवतेकडे अशी मंगल मंगल प्रार्थना करत राहतो. जर याला कदाचित आपण गणेशाकडे जर गेला, ते गणपती अथर्व शीर्ष आहे. आणि या शीर्षामध्ये सुद्धा, गणपती अथर्व शीर्षामध्ये सुद्धा अशी सुंदर मंगल मंगल प्रार्थना आहे. अव तुमाम रक्ष तुमाम पाही पाही, हे जगदंब पाही पाही असं म्हटलं जातं. याचा अर्थ माझ्या सर्वांगीण रक्षण करण्याची जबाबदारी गणेशावरती टाकली जाते. आणि प्रत्येक उपासक आपल्या देवतेकडे जगत कल्याणासाठी काही ना काहीतरी मागणी घालत राहतो. मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाश. देवाकडे प्रार्थना केली जाते. गीतेच्या आरंभाला जर तुम्ही आला तर तिथे प्रार्थना केली जाते. ओम अर्थाय प्रतिबोधितं भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितं पुराण मुनिना मध्ये महाभारतम. प्रार्थना आहे. वेदाच्या आरंभाला तुम्ही गेलात तर सुरुवातीला ही गोष्ट समजून सांगितली जाते. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः
100 वर्षापर्यंत मला शतम जीवेत शरदा शतम पश्चेत शरदा शतम शृणोत शरदा शतमेन्नो असं म्हटलेलं आहे. 100 वर्षापर्यंत मला जगू द्या, 100 वर्षापर्यंत मला पाहू द्या, 100 वर्षापर्यंत माझ्या कानाने चांगलं ऐकू द्या. अगदी शेवटची प्रार्थना उपनिषदात सांगेल, अरे हे ओम ओम सहना भवतो सहनो भुनक्तो सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ही देशासाठी शांती आहे. हे आम्ही गुरु आणि शिष्य हे दोघ जण कसे असावात, कसं रक्षण देवाने करावं याच्यामध्ये ही चर्चा केली जाते. आणि याच पद्धतीने जागोजागी संत मंडळीने देवाकडे अशी मंगल प्रार्थना केलेली आहे की ज्या प्रार्थनेमध्ये सकळ जीवांचं सातत्याने कल्याण होईल. आता विश्वात्मके देवे येणे वाघयज्ञे थोषावे तोषो निमज जावे पसायदान हे. माझ्यासाठी पसायदान द्या. कोणासाठी पाहिजे? विश्वात्मक देवाकडे विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करणारे संत भारत देशामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये, विशेष करून महाराष्ट्रामध्ये अवतरित झाले की ज्यांनी मराठी भाषेमध्ये देवाच्या साऱ्या गोष्टी समजावून सांगितल्या. इथे मात्र महाराजांना आता हे समजून सांगावं लागलं की देवा, मी आतापर्यंत अनेक गोष्टी केल्या, अनेक वेळा तू माझ्या घरी आला, माझ्या अंतःकरणात आला, पण मला तुझा आठव जोपर्यंत राहतो तोपर्यंत तू माझ्या संगतीत राहतो. आणि तुझा मला विसर पडला की तू माझ्या अंतःकरणातून जातो आणि संसाराचा बाजार माझ्या अंतःकरणात सातत्याने येतो. आणि एकदा का तो संसार अंतःकरणात आला तो मला चंचल बनवतो. त्याने चंचल बनवलं की मग प्रेरणा करतो. आणि प्रेरणा झाल्याच्या नंतर जगातल्या साऱ्या गोष्टी मला कराव्या लागतात. आणि त्या केलेल्या गोष्टीच्या पाप पुण्याच्या बंधनामध्ये मला बांधल्या जातं. आणि मेल्याच्या नंतर शेवटी यमराजाच्या दरबारात मला नेल्या जातं. आणि तिथे माझ्या जीवनाच्या इत्थंभूत घटना घडल्या आणि त्याचा दंड म्हणून मला तो भोगावा लागतो. याच्यासाठी माझी प्रार्थना तुला राहील की तू मला तुझा विस्तार करू नको, देऊ नको. ही जी गोष्ट मला तुझ्याकडनं अपेक्षित आहे. हे महाराजांना अभंगाच्या पहिल्या चरणात सांगायचं. देवा